अनुवहिनी अगं ती नाही करत आहे स्वतःला त्रास. या सगळ्याचा ना नंतर आपल्यालाच त्रास होणार आहे. आई काय चुकीचं बोललेली नाहीये. ही बाई जायची पोलीस स्टेशनला. नाटकं नुसती. हिचं काही खरं नाहीये वहिनी, मी तुला सांगतेय. रेवती, ऐक ऐक ना रेवती. ऐक रेवती, रेवती प्लीज असं बोलू नकोस. मला कळतंय ना, तो तुमचा माझ्यावर विश्वास बसणं अवघड आहे. पण तुला दिसतंय का इकडे? इकडे बघ ना, मला किती लागलंय बघ ना. तुला वाटतं मी स्वतःला इतका त्रास करून घेईन? तुला वाटतं का? मला खरंच मी जे काही वागले त्याचा पश्चाताप होतोय रेवती. तू असं समज ना की मी त्याचं प्रायश्चित्त म्हणून हे सगळं करतेय. मला सांग, मी काय करू सांग ना. मी कुठे जाणार? मी काय करणार रेवती? मग कोणी नाही आहे का तुमच्याशिवाय? मला तुमच्याशिवाय कोणाचाही आधार नाहीये, कळतंय का तुला? मी हात जोडतो तुझ्या समोर, प्लीज प्लीज. बस झालं का सीमा वहिनी? नाटकं करतेय नुसती कधीपासून. गप्प बस. तू माझ्या आईला, माझ्या वहिनीला, माझ्या दादाला, मला इनफॅक्ट अख्ख्या घराला इतका त्रास दिलायस ना की या जन्मात तरी आम्ही तुला माफ करू शकणार नाही, आणि हे लक्षात ठेवायचं. कळलं? रेवती, भाऊजी, भाऊजी, लांब थांब. राजन प्लीज प्लीज मला एकदा समजून घे. प्लीज राजन, मी चुकली. मी मान्य करते ना. प्लीज प्लीज मला माफ कर. राजन, राजन, शांत व्हा. काय ना, आता सगळे चिडलेत. थोड्या दिवसात ना सगळ्यांचा राग निवळेल, खात्री आहे माझी. मग ते सगळे तुम्हाला माफ करते. नका काळजी करू. आई, तुझा हात चांगुलपणा तुला एक दिवशी खूप मोठ्या संकटात टाकणार आहे. पिहू, ऐक ना त्यांची पिहू, नाही ऐका ना, ती मी समजावेन तिला. हा, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. हा वहिनी, काय करून घेतलं तुम्ही? ऐका ना, तुम्ही फ्रेश होता का? मी तोपर्यंत ना सगळ्यांना वाढते. तुम्हाला पण भूक लागली असेल ना? हो हो वहिनी, हो हो, कळतंय मला. तुम्ही फ्रेश झाल्यावर ना आधी देवाला नमस्कार करा. तुम्हाला माहिती ना, आज आपल्याकडे पूजा होती. तिकडे प्रसाद आहे, तो खा. काळजी करू नका. इकडे बघा, सगळं नीट होईल. जा, फ्रेश होऊन घ्या. नाही, घाबरू नका. काही नाही राजन दादा, काही नाही बोल. जा. घरात सगळेच आता चिडलेत माझ्यावर. माझा निर्णय चूक की बरोबर हे मला माहित नाही देवा, पण घराचा आनंद टिकून राहण्यासाठी हे करावंसं वाटलं म्हणून केलं. लक्ष असू दे देवा. अहो,
तुमचं शर्ट आणि पॅन्ट. रुमाल आणि वॉलेट. मोबाईल चार्ज करून ठेवलाय आणि चार्जर बॅगेत ठेवलाय. डबा भरून ठेवलाय. जाताना घेऊन जायला विसरू नका प्लीज. मी पळते, मला खूप काम आहे. काय बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना. मी जे काही वागलो त्यासाठी सॉरी म्हणायचं आहे तुला. आय एम सॉरी. का आता झालंय ना सगळं नीट. जे घडलं त्याचा विचार करून आता स्वतःला का त्रास करून घेताय? तसं नाहीये, पण होतोय त्रास. मला कळतंय, सगळं कळतंय. तुमच्या मनात काय चाललंय, तुम्हाला काय वाटतंय. पण मी पुन्हा एकदा तेच सांगेन, जे घडून गेलं त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण तुम्हाला त्रास झाला ना तर मग मला त्रास होतो हे माहिती आहे तुम्हाला. आणि एवढं सगळं होऊनही आत्ता आपण सोबत आहोत, एकमेकांसोबत आहोत, आपल्या माणसांसोबत, आपल्या घरच्यांसोबत आहोत. आणखीन काय हवंय? अजूनही तुमचा माझ्यावरचा आणि माझा तुमच्यावरचा विश्वास तसाच आहे. तेच प्रेम अजूनही आहे. आणखीन काय हवंय? मग आता मला काही नको. तुमचं हे सॉरी पण नको. एक विचारू, काम कसं चाललंय? ठीक चालू आहे. फार काही मोठे कॉन्ट्रॅक्ट्स नाही आहेत आता. छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, पण आत्ताच्या घडीला तेही महत्वाचे. आणि ते तेलंगचे पैसे? ते तेलंगचा विषय काढू नकोस. काय प्रेशर येतो, काटा येतो माझ्या अंगावर. कसे देणार आहे त्याचे पैसे? मागचे दिवस आठवा. किती प्रॉब्लेम्स होते आपल्या समोर, पण त्यातून मार्ग निघाला ना. आपण मार्ग काढला. या प्रॉब्लेमलाही मार्ग निघेल. अभी तुम्ही फक्त विश्वास ठेवा, निश्चिंत राहा आणि प्लीज काळजी करू नका. आहे मी. खरं तर मला खूप काही बोलायचं होतं अनु, पण माहित नाही का नाही बोलू शकलो मी. भीती वाटत होती की माझा इगो आड होता, नक्की नाही सांगता येते. पण धीरच नाही झाला ग. खूप खूप बोलायचं होतं तुझ्याशी. तुझ्यासारखं मलाही मनातलं निर्मळपणे तुला सांगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. असं एका दमात बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं. समोरच्याच्या डोळ्यात बघत, न घाबरता, न डगमगता तुझ्यासारखं थोडं तरी बोलता आलं असतं
पण नाही, कदाचित मी तुझ्या इतका निर्मळ नाही अनु. मैत्रिणींनो, आयुष्य जितकं दिसतं तितकं सोपं नसतं. ते पदोपदी आपली परीक्षा बघत असतं. कधी कधी तर आपण अगदी नाउमेद होऊन जातो. मात्र तसं होऊ न देता प्रत्येक दिवस आपण आनंदाने जगत राहायचं. आय नो कधी कधी असंही होतं, आपण पाहिलेली स्वप्न कुठल्या तरी वळणावर अशी हरवून जातात. पण अशा वेळी आपण हरून नाही जायचं. आपण त्यांचा पाठपुरावा करायचाच, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने. अहो, तुम्ही इकडे काय करताय? काय करतो म्हणजे नाश्ता झालाय का विचारायला आलोय. हा, वाटते तुम्ही बसा ना. आणि हो मैत्रिणींनो, स्वप्न ही 2 डोळ्यांनी बघायची असतात आणि 4 डोळ्यांनी पूर्ण करायची असतात. नवऱ्याची बायकोने आणि बायकोची नवऱ्याने. अशाने दोघांचीही स्वप्न अशी लवकर पूर्ण होतात. ट्रस्ट मी. नाश्ता. अहो, काय करताय? नाश्ता वाढायचा ना. मी खूप वाईट वागलो ना तुझ्याशी. नाही अहो, नाही वागलोय मी. माझ्यामुळे तुला तो आरजेचा क्लास थांबवावा लागला. नुकसान झालं माझ्यामुळे तुझं. जाऊ द्या ना. सकाळी सकाळी आता कशाला तो विषय. नाही नाही नाही, ही तुझी मधुश्री आहे ना, ती खूप बरोबर बोलते. स्वप्न ही 2 डोळ्यांनी पाहायची असतात, पण 4 डोळ्यांनी ती पूर्ण करायची असतात. तुझा जो आरजेचा क्लास आहे ना, तू तुझा आरजेचा क्लास परत सुरू कर. काय? तुम्ही मला आरजेच्या क्लासला जायला सांगताय? म्हणजे तुम्ही मनापासून परवानगी देताय? हो ग, मनापासून बोलतोय मी. आरजेचा क्लास सुरू करायचा, तिथे जायचं, टॉप करायचा. तिथे काय काय शिकते ते सगळं मलाही सांगायचं. हा, थँक्यू अविनाश. थँक्यू. ए लाडत नको. थँक्यू नाही, नाश्ता दे मला. हो, देते. मधुश्री, थँक्यू. तुझ्या बोलण्याने यांना जाणीव झाली आणि त्यांनी मला परवानगी दिली. थँक्यू. आता मी आरजेच्या क्लासला जाणार आणि आरजे होण्याचं माझं स्वप्न पूर्ण करणार. आई, नाश्ता वाढलाय. येताय ना? हो आले. मस्त भाई. सीमा वहिनी, या ना, बसा. वहिनी, या तुम्ही. नो. या इकडे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी घाबरू नका, कारण
त्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही. आई आई अगं अनु केव्हाची बोलवतीये तुला नाश्ता करायला. हो हो आले आले. तो टीव्ही बंद कर. काय ऐकत बसलीस त्या बाबाचं प्रवचन. अरे चिडतोस कशाला? बाबा चांगलं भविष्य सांगतायत ते ऐकते आणि मग येते. काही होत नाही भविष्य ऐकून. आपल्या नशिबात जे असतं ना ते आपल्याला भोगावंच लागतं. आले. कसं आहे ना, जेव्हा हवं ते घडत नाही ना तेव्हा लोक अशा बाबांकडे जातात. लोक जात असतील पण माझा विश्वास नाही यावर. अविनाश सर, अरे राघव भाऊजी या ना आत या. तू इथे कसा? काही नाही सर, बाजूला इथे काम होतं म्हणून आलो होतो. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना माझे नातेवाईक इथे राहतात म्हणून. हा, तू म्हणाला होतास. काही गेलो होतो पण काही काम झालं नाही. खूप गडबड चालू आहे त्यांच्या इथे. सकाळच्या वेळी प्रत्येक घरात थोडीफार गडबड असतेच हो भाऊजी. तसं नाही वहिनी, त्यांच्या घरी दद्दो बाबा येणार होते. दत्तू बाबा? हा कोण दत्तू बाबा? आई तुम्हाला दद्दो बाबा नाही माहिती? नाही. हो, खूप मोठे सिद्ध पुरुष आहेत ते. आणि मुख्य म्हणजे ते खूप शिकलेले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. लोकांना बरं करतात. त्यांच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. खूप लोकांना प्रचिती आहे त्यांची. हल्ली गल्लो गल्ली असे बाबा असतात. काही नाही रे, लोकांना लुबाडण्याची कामं आहेत नुसती, बाकी काही नाही. भाऊजी या नाश्ता करा. नाही वहिनी, नको नाश्ता वगैरे नको. ये. आता सर तुम्ही एवढा आग्रह करताय तर. तू काय म्हणत होतास दद्दू बाबा बद्दल? हा, मी तेच म्हणतोय की दद्दो बाबा तसे नाही आहेत. ते खूप शिकलेले आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. सर तुम्ही बघाच मग तुम्हाला कळेल. हे बाकी इतर बाबा असतात ना, दाढी मिशा वाढवलेले, गळ्यात माळा घातलेले, डोक्याला भस्म लावलेले, तसे नाही आहेत. खूप हुशार आहेत. हा, त्यांच्याकडे मोठमोठे उद्योजक, हे बिझनेसमॅन, फिल्म इंडस्ट्रीवाले, राजकारणी सगळे येतात. हे सगळे त्यांचे शिष्य आहेत. त्यांच्याकडे गेलो तर आमच्या समस्या दूर होतील का? आई 100% सगळ्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहेत बाबा. म्हणजे कोणाचा आजारपण असो, कोणाचं लग्न होत नसेल, कोणाला मुलं होत नसतील, कोणाचा पैशाचा प्रॉब्लेम असेल, सगळ्यांवरती उपाय सुचवतात हे बाबा. आणि सगळ्यांना त्यांची प्रचिती आहे. हा, त्यांचा आश्रम कुठे आहे? आई आश्रम नाहीये, त्यांचं ऑफिस आहे. मी तर पहिल्यांदाच बघतोय ऑफिस असलेला बाबा. मी तुम्हाला म्हटलं ना की ते टिपिकल बाबा नाही आहेत. पहिले ते डॉक्टर होते, पण ते आता त्यांच्याकडे असलेल्या दैवी शक्तीने इतर लोकांना बरं करतात. मग त्यांना भेटायचं कसं? सर आपण त्यांना अपॉइंटमेंट घेऊन ऑफिसमध्ये भेटू. हा, पण ते घरातल्या एका व्यक्तीशी बोलत असताना दुसऱ्यांना आतमध्ये घेत नाही. असं का? मी ऐकलंय की ते ज्या वेळेला बोलत असतात तेव्हा घरातली कोणी व्यक्ती तिथे असेल तर त्यांना कम्फर्टेबल बोलता येत नाही ना, म्हणून. अवी, मला वाटतं आपण दद्दू बाबाला भेटलंच पाहिजे. काही काय दादा आई बरोबर बोलतीये.
हे बघ, आपल्या आयुष्यात असंही काही ठीक चालू नाहीये. पैसे नाही आहेत, घरात प्रॉब्लेम्स आहेत, तुझं व्यवस्थित चालू नाहीये. एक एक विघ्न येतच आहे रे, काहीही थांबत नाहीये. अशा वेळी जर एखाद्या माणसाने मार्ग दाखवला तर हरकत काय आहे? आणि हा म्हणतोय ना, त्याचे टिपिकल बाबा नाही आहेत, ते वेल एज्युकेटेड आहेत. तुला काय वाटतं अनु? दादा, आई आणि अविनना जर ठीक वाटतंय तर एकदा भेटायला काही हरकत नाहीये. फक्त मला असं वाटतं की त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्याऐवजी आपण त्यांना घरी बोलवलं तर. एक मिनिट. नाही म्हणजे आपण त्यांना भेटूयाच, ते ठीक आहे, तसं काही इश्यू नाही आहे. पण आता ते इतके फेमस आहेत म्हटल्यावर पैसेही तसेच घेतील ना, अगदी रगड. आणि ते एवढे फेमस आहेत म्हटल्यावर बिझी असणार, लगेच कशी अपॉइंटमेंट मिळेल त्यांची? त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यांचा जो पी आहे ना, सूर्यकांत कनसे, तो माझ्या बावस भावाचा मित्र आहे. तो काहीतरी सेटिंग करून देईल आपल्याला. चालेल चालेल, असं असेल ना तर उद्याच बोलूया त्यांना. हो आई. हो, मी लगेच बोलून घेतो. अनु, नाश्ता झाला का? नाही. आवर लवकर, तुला जायचंय ना तिकडे क्लासला. क्लास? हो पिऊ, बाबांनी मला आरजेच्या क्लासला जायची परवानगी दिली. खरंच दादा? हो. आवी, तुझा हा निर्णय मला खूप आवडला. गुड. हो, पण घराकडे लक्ष असू दे जरा. नाही, तसं अनुचं लक्ष असतं. क्लास आणि घर ती व्यवस्थित सांभाळते, पण ते विसरू नकोस. घराकडे लक्ष असू दे. हो आई, मी सगळं व्यवस्थित कर.